नमस्कार मंडळी, कसे आहात मित्र? आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम सर्वांचे मनापासून स्वागत. आता नाही का सप्त्याकडे गेलो होतो. आपल्या आजीचं एक काम वाचलं आम्ही, आजोबांनी आम्ही आता नाश्ता करायला तिकडे जातोय. आली की बाई ते काय करतेस, आंघोळ्या करतेस, उठतेस, तिकडंच चहा, तिकडंच खाणं, तिकडंच राहणं. ते येत सुद्धा नाहीत घरी, म्हातारी हाय का नाही म्हणून बघायला. आलं ना मी आता. आलं का? हां, बरं झालं. खाऊन आलो. पण काय खाल्लं? पोहे. बरं. अरे लय पोहे खातात तुम्ही, असे एक दिवस नाही म्हणत म्हातारीला जा म्हणत. चल बरं, तू द्या आपण जाऊ दोघं जण. बरं. येशील का? पण हा. आई नाही का आजीकडे आलेलं जवळपास नाही का 1 आठवडा झाला आहे. आणि त्यातल्या त्यात 2-3 दिवस नाही का मावशीकडे थांबली. तिकडनं आली तर भरपूर आजारी पडली होती. आता कुठंतरी बरं लागलं आहे तर लगेच चालली आहे तागडखेलला. आणि आता आई जाताना काय घेऊन चालली आहे तुम्हाला दाखवतो. मिरचीचं रोप उपटलं आहे, आता ते मिरचीचं रोप घेऊन चालली आहे. कुठं लावशी नाही तिथं? हां, गवारे लावले होते आईने, त्या जागेवर नाही का मिरच्या लावायच्या. आईचं आजच नाही का आपल्या आईला थोडं बरं वाटत होतं. मी तिला म्हणलं थांबा अजून 1-2 दिवस, पण आईचा सगळ्यात जीव नाही का घरी लागला आहे. आणि आता मी तिला घेऊन चाललोय. 2 दिवस थांब नाही तर राहायला काय नाही घरी, मग करेल. आहे का सकाळपासून तेवढंच म्हणते, राहायला काय नाही घरी नाही का एकटंच पडलंय. आईचा सगळ्यात जीव त्या घरामध्येच गुंतलाय, तिथंच राहू वाटतं तिला, इकडं नाही थांबू वाटतं. तर आता आईला घेतलंय, तर आता आईला घेऊन जातो आणि बघू आता 8 दिवस झाले तर घराची काय अवस्था झाली घरी जाऊन. काही आता सावरगावमध्ये आलो आहे आणि आईचा बल्ब पण नेला होता, 1 महिना झाला तर खराब झाला आहे, म्हणजे बदलायला आलो आहे. बल्ब गेला आहे, लावला आणि लगेच गेला दुसऱ्या दिवशी. कोणता घ्यायला धावून? नाही ते तिथे बदलून द्यायचं ना. काही आता बल्ब बदलून घेतला आहे. पाठीमागच्या वेळेस नेला होता, दुसऱ्या दिवशी गेला होता आई म्हटली, आता परत घेतला आहे. धर. फायनली गाईज 15 मिनिटाच्या प्रवासानंतर आई मी घरी पोहोचले होतं. आणि आई नाही की इथं आल्या जीवाला खाणार आहे. बघा पाऊस नाही तर नाही का बाजरी सगळी सुकली बरं का, ह्या एकदम सुकली आहे. पानं नाही का असे करपल्यासारखे झाले गोल गोल. काय सुकलंय काय म्हणतो, तिथं राहा तिथं राहा. मग आता काय करशील सुकलं तर? पाणी द्यावं लागेल, बोर मोटर चालू करून बोरचं थोड्या उली. काय बघितलं ना, लगेच म्हणली सुकलं आणि तिथं राय म्हणतोय नुसतं. हे बघा गवारी तर संपल्या, टाईक पांढरे पडले, एकदम व्हाईट झाले गवारे. नाही बघू शकतात झाडालाच पेरू पिकले तर डायरेक्ट एकदम नाही का पिवळे झाले. बघा एवढं कशाला तोडते? तू खाणार आहे का? काय नाही खाणार ते एवढे, बस नाही खायची. नको तोडू. मग आई 7-8 दिवस खाली आली होती, तोपर्यंत झाडाला एवढे पेरू पिकून इथं पडले आणि इथं कोणी खायला पण नव्हतं. आणि आई एकटी असली तरी नाही का किती खाणार आहे. तू खाती पेरू कधी? एवढे पण खातंय एखादा अर्धा. घर खोलती घरात पलप लागलाय, बाहेरचा गेलाय गेलो. कोणता गेला होता? लागलाय गायचे बघू शकताय. आई नाही का चेक करून राहिली बल्ब. थोडं ढिल्लं वाटतं तिथं. थांब मी तिथं करून. गाई तिला आईला बल्ब लावून. होय आई मला आज काहीच नाही न्यायचं भाऊ. आता मग काय असा माग मोर तळ्यात जायचं. मी नाही नेणार काहीच आता. मला यावेळेस तरी मोकळं जाऊ द्या. हे बघच्या घर आईने भांडे वगैरे सगळं घरात आणून टाकलं होतं वाटतं. आता 8 दिवसापासून घर बंद होतं ना, घरामध्ये नाही एकदम दमट वास येऊन राहिलाय. हे आईने सगळं ठेवलं होतं घरामध्ये. हे घर नाही का माझ्या जन्माच्या टायमाला बांधलेलं आहे, म्हणजे जवळपास नाही का 2002 मधलं घर आहे. भरपूर दिवस झाले आता नाही का घराला, 22-23 वर्ष झाले असते ना, आहे नाही? कानाचं ऑपरेशन केलं तेव्हा. हां मग त्याच आणि आम्ही तुम्हाला एक गोष्ट नाही का सांगायचं विसरून गेलो की मी एकदम छोटा होतो, एकदम छोटा.
त्यावेळेस नाही का आमच्याकडे काही पैसे पण नव्हते, काहीच नव्हते, एकदम म्हणजे एकदम गरीब होतो. त्यावेळेस आई ते नाही का ऊस तोडायला जायचे, आई पप्पा. आणि मी तर नाही का शाळेमध्ये होतो, 1-1.5 वर्ष होतो इथं शाळेमध्ये गावामध्ये. त्यावेळेस नाही का आईचं काय झालं होतं, हे पूर्ण इथून इकडं डोकं आहे ना एवढं, याच्यामध्ये नाही का पूर्णपणे पाणी झालं होतं. आणि डॉक्टरने नाही का फक्त आईची म्हणजे काही टायमासाठी फक्त गॅरंटी घेतली होती. एक 7-7 वर्षाचा असेल मी त्यावेळेसची ही गोष्ट आहे. म्हणजे खतरनाक एकदम झालं होतं. आईच्या कानामधून पाणी यायचं. त्यावेळेस आईन ते ऊस तोडायला जायचे, त्यावेळेस त्यांना द्यायचे म्हणजे जे मुकदम वगैरे असतात ऊस तोडायचे म्हटल्यानंतर, तर त्यावेळेस आईला ते द्यायचे. त्यावेळेस आई आणि पप्पाला मिळून ते नाही का दोघांना 6 महिन्यासाठी 30-35 हजार रुपये द्यायचे. आणि ते नाही का पूर्ण 6 महिने काम करायला लागायचं. ते तुला कोणत्या दवाखान्यामध्ये नेलं होतं? दिलीपच्या इथं नेलं होतं ते हॉस्पिटलला. पहिल्यांदा 1 नंबर वाळुंबी. हां, ऑपरेशन कुठं झालं? वाळुंबी वाळुंबी हॉस्पिटलला, सटाई बांबू गल्ली वाळुंबी दवाखान्यात. नगरला. डॉक्टरने काय सांगितलं होतं ना? जरा कानाला आतमध्ये असं खापदाट पडलं होतं ना, त्याच्यानंतर नाही आधी तरी ऑपरेशनच्या आधी करायच्या आधीच नेमकं गाठ आली. ती गाठ काढली आधी. 15 तासात म्हणले ऑपरेशनाला पैसे घेऊन आले तरच ऑपरेशन होईल, नाहीतर होणार नाही. आणि ते कोणतं ह्या कानाला झालं होतं की इकडच्या? ह्या उद्या हे दोन्हीकडं आईचं सगळं हे नाही का खोललं होतं असं. शिव कान आहे ना असा इकडं बाजूला काढला होता पूर्ण, आणि हे शिर आहे ना असं इथपर्यंत दुखायची मेंदूपर्यंत. हे इकडनं याच्यात पाणी झालं ना इकडनं साईडने. उद्या हां, मग त्याच्यानंतर 6 महिने सारखं असं कान धुवायला जावं लागत. गाईज बघू शकताय अशी त्यावेळी सिच्युएशन होती. आणि सगळ्यात मेन म्हणजे इम्पॉर्टंट नाही का पैसा पाहिजे माणसाकडे, नाहीतर काहीच उपयोग नाही आयुष्यामध्ये. तुम्हाला ती गोष्ट चांगली आठवती काय? मला यायचं म्हणले इकडे तुला काहीतरी दाखवते. मला डायरेक्ट नाही का चिकूचं देणं होतं. चिकू पण आपला असाच करतो. अरे यार, वेल जळून गेला. गाईज बघ, वेल जळून गेला आहे आणि त्याला टरबूज आलं आहे. आईने आपल्याला पाठीमागच्या वेळ दाखवलं होतं, एकदम छोटं होतं. आत्ता पण ते दाखवलं आहे, पण वेल जळून गेला आहे. हे तोडलं. हे बघा टरबूज, पण काय उपयोग नाही झाला. सगळी बाजरी सुकली आहे, झाडं पण सुकले. संत्रा एकदम छोटा छोटा लिहित. आणि आता पाण्याची गरज आहे. आणि पावसाने आता काय माहीत कधी हजेरी लावतोय. पाऊस नाही आला तर सगळे माल वगैरे एकदम सुकून जाणार. गणपतीपर्यंत जर पाऊस आला तर ठीक आहे, नंतर डायरेक्ट नाही का दुष्काळात जाहीर होईल. 2 होते का? एक काय केलं? हे ठेवलं होय. हे थोडं तुम्हाला खायला आपण नानाला नेऊन देऊ. घ्यायचं आता नानाला नेऊन देतो. नानाला डायरेक्ट सांगतो नाही का आईने नाही का टरबूजाचा बाग लावलाय सांगतो. काय म्हणते तो आपण बरं का. नान नाही घालची रे हे बघ ना खाल्लं कधी झालं काही नाही होते असे काही टरबूजा काय म्हणजे असं काही डाग वगैरे पडतात कधी कधी, काही नाही असं. असं टरबूजाला थोडं पिवळं होतं ना, काही नव्हतं. पण हे लाल निघतं. आपण बघू आता कसं निघतं, तुम्हाला दाखवतो गेलं. गाईज बघा आईने कशात दिलं आहे टरबूज. नको बांधू, राहू दे, मी धरेन हातामध्ये. असं गेलो लावतो. पण जाऊ का? दो काय बेका लावतो, फोन लाव, परत येतो घ्यायला. कुठं जाऊ नको आता. काय काय हे बाजरी पाणी द्यायचं. हा दे, इथं मोटर चालू कर आणि दे थोडं थोडं. ते रोप देते ना लावून. हा लाव. त्यावर उपटून टाक. बरं वाटलं तर लाव, नाही तर मग थोडं दुपारून लाव. उपटून देते फेसवर लाईट आहे देते लावून. बरं जाऊ का? हां पैसे ठेवू का नको? हां पैसे नको, पैसे आहेत माझ्याकडे. गायचे बघा आपल्या आईने नाही का टरबूज दिलं आहे, आता घेऊन चाललो आहे. शेवटी मी आईला कितीतरी म्हटलं की मला आज जाताना काहीच नको देऊ, जाऊ दे मोकळं. पण नाहीच जाऊन दिलं मोकळ्या हाताने. आजोबांना त्यांना टरबूज का ना दिलंच सोबत. मी एकदा पण मोकळा जातच नाही इकडनं, आणि तिकडनं इकडं मोकळं येत नाही. तर चला आता जाऊ आणि आजोबांना त्यांना टरबूज देऊ, काय म्हणतात बघू. जाऊ काय मग? तर काय आता पोहोचलं आहे घरी. आता आजी आजोबांना दाखवू आणि गेस करायला याच्यामध्ये काय 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 म्हणते बघू आपण. मेन म्हणजे त्यांच्या फेसवरली रिॲक्शन बघू याच्यामध्ये काय. हां कमांडर हां काय मांजर काय मांजर हात नकलं चावण. थांब हे खाली 2 रुपये सोडतो. थांब बैल दाखव. बरं बाई काय असं असं पपई आणि टरबूज. हां टरबूज टरबूज काय काय दिसते.
थांब तुमचे धोत्र कसं करतात हात लावून बघत रे बहिणी बरोबर या करत ओळखीला नाना आईने लय लावली टरबूज एक वावा टरबूज लावले तर काय लाल नाही का काय पांढरं असं बघा बरं का आपण हां आणि किती लावलेले आहेत हां म्हणजे एवढं बारीक सांगत आहे तुला गॅस मी म्हणलं आजीला त्याला नाही का सांगाव की ते आईने लय टरबूज सांगितले आईने ऑलरेडी सांगून ठेवले का 2 टरबूज आणि 1 येले इथं माझाच पोपट होऊन बसलाय हा तुला हुशार आहे होय ना लय हुशार म्हातारी मला दापाला 1 नंबर ते डोळ्यांची चिपड दात वाढणार खाली तेव्हा वाढणार हसत का पता मी चाकू आणतो हे चाकू आणतो आता बघा लाल निघते नाही आई म्हणलीच लाल निघा आजोबा कट करू राहिले तर धरात ताट आणि हे चाकू आणि तुमच्या हाताने कट करू जर पांढरा निघलं पाहिजे तर नानाला दोष द्यायचा पांढरं निघाले म्हातारी खाऊन तोंडव गुळचाट निघालं तर फेकून द्यायचं म्हातारी तोंडव पांढरा निघलं तर म्हातारी तोंड म्हातारीच्या तोंड म्हातारीचा म्हातारीच्या तुमच्या नाना हा हे जो आता कट करू राहिलं का आजोबा काय झालं काय नको आता ते आधीच उरलंय एकीकडे कापलं आणि एकीकडचं फाटून बसले कसं निघतंय काय माहित आता शोभतर होय लाल निघलं बघ कसं निघाले एकदम लाल निघलं आई म्हणलीच होती लाल निघा घ्यायच्या किती लाल निघले मिरच्या फिरच्या सुकून गेल्या एवढं पण मॅटर हा झाला एकच टरबूज राहिलं होतं आणि येल जळून गेला पाणी नाही तर हा एवढंच येल गेला जळून पाणी नाही भेटलं त्याला पाणीच नाही भाऊ सगळी बाजरी सुकली मग आता पाणी देईल ती आता देईन म्हणली मोटर चालू करते आणि पाणी देते मग चालू करून करून नाही दिले मोटर आहे ती म्हणली निवांत करते आता आजीला देऊ पहिलं म्हणलं कोण बडीशेप खाल्ली आता काय बरं मी बडी शिप खाल्ली काय तुला खाली ह्याच्यात लाल निघलंय पण गोड लागतं की नाही सांगतो तुम्हाला बघा विदाऊट फवारण्याचं आहे बरं काही एकदम गोड लागतो एकदम म्हणजे एकदम गोड ना आपण ते टरबूज आणतात ना बाजारमधून त्याला नाही का पिकाला इंजेक्शन वगैरे मारलेलं राहतात किंवा फवारलेले याला इंजेक्शन नाही काहीच नाही ना काहीच खरंच मी खोटं नाही बोलत एवढं मस्त टरबूज लागतं नाही विदाऊट फवारणीचं आणि बघा किती लाल आहे आणि एकदम म्हणजे एकदम गोड लागून राहिले फवारणी नाही याला फवारणी नाही आपल्या शेतातलं टरबूज आहे शेताच्या टरबुजाला जिवंत सत्वरच लय भारी लागतं नाना शेतातलं तसं लागत तू लहान होतास तू 2रीला का 3रीला होतास तिथं तुमच्या गावात आणि संगीता बी लहानच होती आणि ज्योतीला तर काही समजतच नव्हतं आणि मग काय केलं तर आपल्या म्हणली मग कानाचं ऑपरेशन करायचं पाणी गळत आहे कानाचं तो बघितलं सुकून नाही सुकून नाही बघितलं आणि मग त्या बापाने काय केलं नेलं चटई बांबू नाही का त्या गलीला माळवाड्याला हा तिथं नेलं ते कुरकळणी का काय म्हणते ते दवाखाना वाळून दे हा वाढून आणि तिथं नेलं ऑपरेशन केलं तर तो वाट्या नाही आणल्या का वाट्या त्या लाकड्या वाट्या हा तेवढ्या वाट्या तो आईच्या कानातला रेणगुळ निघाला तू निसता त्याच्यात असे बारीक बारीक आपले जंतू रथ होतं तसे जंतू निघाले मला 10 किलो त्या लोकांनं तर मला 2 दिवस त्याच्यातली घांग नाही गेली इतकं वास शिरला वास सुटला इकडून तिकडून ते वास बंद झाला तिचा गच्चरा असा बांधला वर सारे केस इथली काढे त्याचं इथं फाडीलं कान इथून फाडीला कान आणि त्याच्या वाटत ते रेंदगुळ काढा आणि ते रेंदगुळ काढून मग त्यांनी काय केलं टाके टाकिले
आणि मग तो प्यायच्या काना वाटत नुसतं पाण्याची धार, नुसती पोची धार, नुसती पाण्याची धार, नुसती पोची धार. आता काय करावा काय करावा. तर गाईज बघू शकते अशी स्टोरी होती. आजी आईला घेऊन एकटीच होती तिथं. तर आपण आजीला विचारू की आईला डॉक्टरने किती वेळाचा टाइम दिला होता. आईला फक्त एक रात्रीचा टाइम दिला होता. एक रात्रीचा टाइम जर बिघाडा तर पोरगी बिघाडी. तसं म्हणले ते का? हा म्हणजे झालंच तसं. इतकं निघालं येड्या असं कानातून वाटीभर मस्त चमकत असं ते पाणी. आणि त्याच्यात जंतू निघाली. मग अवघड झालं तर मग. हा तुम्हाला आयच नसती राहिली. अवघड झालं असतं. बघा गाईज आईने जे सांगितलं तेच आपल्या आजीने सांगितलं. तिला कोणी सांगितलं तर आईने पण हेच सांगितलं. गाईज आपण सकाळपासून जी पावसाची वाट बघत होतो ना ती थोडीशी कुठं नाही का पावसाने ताण भागवली असं वाटतंय. हे बघू शकतं एकदम थोडा येतोय बरं का, पण जाऊ दे थोडासा आधार होईल पिकाला. जास्त जोराचा नाही आला आहे पण एकदम थोडा आला आहे. अजून हे बघू शकता जमीनसुद्धा भिजलेलं नाही पण थोडा थोडा यायला लागला आहे आत्ता. पाऊस आला का लगेच चहाची आठवण होती का? त्याला घेणं करा आणि दुसऱ्याला विचारते ती. कोणाला? हां तुम्हाला का? हां मला विचारते चहा करायला. आजी आजोबांचा नाही का एकदम खतरनाक दिवसभर काहीतरी नाही काहीतरी चालू असतं. ज्यावेळेस नाही का आजीला चहा पी वाटतं ना त्यावेळेस आजी डायरेक्ट चहा नाही पित. आपल्या आजोबांना विचारती की चहा घ्यायचा का. आता आजोबा तर हा म्हणणारच आहेत ना. मग नंतर आपले आजोबा म्हणते ना हा तुला प्यायचं असं ना म्हणून तुम्हाला म्हणते. असं चालू असतं दिवसभर यांचं. बाई हे कधी घेतलंय? आईने घेतलं होतं का? हे आईने घेतलं होतं इथंच विसरून गेले आई आज. बिस्किट टाकलंय मनीला. अरे ती खेळत त्यासोबत खाय राहिली भूक लागली. धरा ना चहा. हां लय भारी. कसं काय मग आज खुशी आहे तर खुश? आज लय खुश. पाऊस येतोय चहा भेटतोय. मस्त पाठी चहा पत्ती टाकून गरम गरम चहा पाणीला ये प्यायला. गायची पावसाची खरी किंमत नाही का शेतकऱ्यालाच माहिती आहे. कारण पाऊस म्हणजे नाही का शेतकऱ्यासाठी कोणत्या नाही का दागिन्यापेक्षा कमी नाही. पाऊस आला ना आजीचे नाजोबा चेहरे बघितले किती खुशी आहे. वांग्याने ते लावले एकदम सुकले होते. त्याच्या खुशीमध्ये आजीने आज चाय बनवला आहे आणि एकदम मस्त गरम गरम चाय बनवला आहे. त्या चहा घ्यायला. केल्या. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. थोडं फास्ट चला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम आहे ना मला तुझं, पण गणपती बाप्पांना हे जवळ घेतलं. गणपती अरे अभिमान आहे तुझ्या बुद्धीचा, अभिमान वाटतो तुझ्या कौशल्याचा, तुझ्या चातुर्याचा. अशा पद्धतीनं संपूर्ण ब्रह्मांडाच्या 3 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. पण तारकासूर नावाचा जो दैत्य या मृत्यू लोकावरती संपूर्ण ब्रह्मांडामध्ये त्या तारकासूर नावाच्या आणि शिवपुत्राचा पहिला पराक्रम भगवान श्री गणेश परमात्म्यानं तारकासुराचा वध केलेला आहे. कार्तिकेय स्वामी भगवान श्री कार्तिकेय भगवान. तर काही सुंदर अशी कथा ऐकून आता जेवण वगैरे केलं आहे आणि आता जस्ट आलं आहे घरी. आपली आजी झोपली आहे. आता आजोबा आले तर आजोबा पण झोपते. सकाळीपासून तर आत्तापर्यंत एकदम सुंदर असा आपला ब्लॉग झालेला आहे आणि आपला ब्लॉगचा शेवट शिवमहापुराण कथेने झालेला आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून पण आपल्या हक्काच्या फॅमिलीचा सबस्क्राईब नसेल का तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीचे सदस्य बना. तर भेटूया उद्या परत आपल्या असंच नवीन एक इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या आणि सगळेजण एकदम हॅपी राहा.